परिस्थिती प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येणारं एक भयंकर सत्य. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वळणावर तो झगडतो, संघर्ष करतो, तेही जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी. पण काही माणसं अशी असतात, परिस्थितीवर मात करणारी, परिस्थितीला पायाशी लोळून घ्यायला लावणारी आणि आत्मविश्वासाच्या बळावर असाध्यही साध्य करणारी. अशीच एक प्रेरणादायी कथा. जिद्द 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 जिद्द. सुहास, यावर्षीची ट्रॉफी शेवटी तुलाच मिळाली. अरे त्यानं भाषण किती छान केलं होतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कसं बोलला होता तू माहिती आहे? यावर्षीचा बेस्ट स्टुडंट म्हणून तुझा गौरव झालाय. आम्हाला तुझा अभिमान आहे सुहास. माझ्या वडिलांना किती आनंद होईल ही ट्रॉफी बघून. फारच कष्ट करतात रे ते. सावकाराच्या शेतात राब राब राबून कंटाळतात, पण माझे सगळं करतात. सुहास, तुझं स्वप्न आहे मोठं व्हायचं, म्हणून राबतात ते. आज ही ट्रॉफी बघून त्यांना फार आनंद होईल. अरे सुहास, काय रे? ती ट्रॉफी मला दे. का? माझी आहे ती. तुझी ती होती, पण आता ती माझी आहे. ही ट्रॉफी मला मिळाली असं मी घरात सांगणार. आणि इकडे. अरे सुधीर, काय करतोयस हे? ए, तुम्ही कुणी मध्ये बोलायचं नाही. ही ट्रॉफी आता माझी आहे. चला रे, निघा इथून. आणि हे सुहास, तू ही गोष्ट तुझ्या आणि माझ्यातच ठेवायचीस. ओके बेटा, चला रे. आता मी माझ्या बाबांना काय दाखवू? मला मिळालेलं बक्षीस त्यांनी हिरावून घेतलं. बाबा, बाबा, कोणत्या तोंडानं तुमच्या समोर येऊ मी? सुहास बेटा, उठ. कोण? टिळक महाराज? होय बेटा. टिळक महाराज, तुम्ही? रडू नको बाळ. सुधीरनं तुझ्यावरती जो अन्याय केलाय त्यापेक्षा अधिक अन्याय सोसलाय भारताच्या अनेक सुपुत्रांनी. अरे, ब्रिटिशांच्या काळात शिक्षणाची सोय नव्हती. मुलं दारोदारी भटकत होती. महाराज, अरे, त्याने तुझी ट्रॉफी चोरली, पण तुझी बुद्धी नाही चोरू शकत तो. उठ, जागा हो. तुझ्यात असलेल्या असामान्य बुद्धीला आव्हान दे. बघ, अरे, यशाचा समुद्र आणि यशाचा आकाश तुझ्या समोर आहे. उठ, निराश होऊ नको. आजपासून तुला खडतर परिश्रम करायचे, प्रचंड अभ्यास करायचाय आणि असं यश मिळवायचंय की सगळं गाव तुझ्याकडे बघत राहील. उठ, तुझ्यात असलेल्या असामान्य बुद्धीला जागृत कर. विसरून जा की तुझी ट्रॉफी कोणी चोरली होती म्हणून. विसरून जा सारे कष्ट आणि अभ्यासाला लाग. टिळक महाराज? होय बेटा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी सिंहगर्जना जेव्हा मी केली ना, तेव्हा मी एकटाच होतो, पण नंतर सारा देश माझ्या मागे उभा राहिला. बाळ गंगाधर टिळकांचा मी लोकमान्य झालो, तेव्हा मी एकटाच होतो. आठव सारे काही ते. आणि उठ, आजपासून तुला असा अभ्यास करायचा आहे की जग तुझ्या मागे असेल. उठ, जागा हो. उठ आणि अभ्यासाला लाग. होय टिळक महाराज, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मी खूप अभ्यास करेन, खूप मोठा होईन. तुमचे हे शब्द मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. आज माझ्या हातातून गेलेली ट्रॉफी मी पुन्हा मिळवेन टिळक महाराज. मी नावलौकिकास पात्र ठरेन. लौकिकास पात्र ठरेन. ये ये ये. शेतातले सगळे कामं टाकून इथं काय करायला हराम करा. सावकार, थोडी पैशाची गरज होती. पैशाची. पैशाची? आता तुझी पैशाची गरज कधी संपणार तुला ठाऊक.
काय रे आधीच तुझ्या एवढं कर्ज आहे आणि पुन्हा पैसे मागतोस? सावकार फेडतो की मी ते कर्ज. अहो पोराला शहरात शिकायला पाठवायचं आहे सावकार. होय त्याला शहरात शिकायला पाठवणार आणि कर्ज कोण फेडणार तुला बा? उद्यापासून त्याला बी शेतात घेऊन यायचं कळलं काय? मला शिक्षणासाठी शहरात पाठव. नाही सावकार, त्याला शिकवणार मी. आणि कर्ज कोण फेडणार? कोण फेडणार? हा लावर पडल्या तशीच शेतातील सगळी कामं अर्धवट पडल्यात आणि येऊन निघालाय पोराला शिकवायला. बाबा या हरामखोराला असा सोडू नका. त्याचा शेतीचा तुकडा आणि घर लिहून घ्या. अहो समज काय लिहून द्यायला तयार आहे मी. सावकार जन्मभर तुमच्यात चाकरी करीन, पण माझ्या पोराच्या शिक्षणाला कर्ज द्यावं सावकार. कशाला कशाला पाहिजे रे शिक्षण त्याला? हो छोटे सावकार, आमचा जन्म गेला तुमच्यात खुरप धरण्यात. काय बी हाताला लागलं नाही बघा. राख्यात नुसतं राबायचं आणि हातात तोंडाची गाठ पडतीये नुसती. मग बाद झाले की जगायला आणखीन काय लागते? छोटे सावकार उपकार करा, दया करा माझ्यावर. दया करा सावकार. नाही सावकार, मी तुमचे पाय सोडणार नाही सावकार. सोड 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 म्हणतोय ना नाही सावकार, पैसा मिळायचा नाही. अहो माझ्या जमिनीचा तुकडा आणि घर बी तुम्हाला लिहून देतो मी. पण मला कर्ज द्या सावकार. कर्ज द्या आणि कर्ज नाही फेडलं तर रांदी साखरी करून तुमचं कर्ज फेडीन सावकार. पण या वक्ताला नाही म्हणू नका. हो माझ्या पोरक्याचं भविष्य घडवायसाठी आयुष्य उधळून लावीन मी. वाळून टाकीन त्याच्यावर, तर नाही म्हणू नका सावकार. बघू बघू जाता पैसा अरे बघ हे दाम्या हा जी सावकार. चावडी तर जमिनीचा आणि घराचा सातबारा तेवढा घेऊन ये. मग बघू कर्ज द्यायचं का नाही ते. होय लवकर जाऊन घेऊन येतो सावकार. खरा होता त्याच्या आईला बघत तो भीक मागते. अहो बाबा तुम्ही कशाला कर्ज देता त्याला? कशाला म्हणजे तुला काय वाटलं हौस आली मला? अरे बाबा त्याचं कर्ज कधीच फेटायचं नाही आणि आपल्याला आयुष्यभर राबायला फुकटचा गडी मिळाला का नाही. तो गेला की त्याच्या मागे त्याचा पोरगा आहेच की राबायला. बाबा कोण? स्मिता ये 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 बेटा. काय झालं? मी ऐकलंय सगळं. ऐकलं म्हणजे काय ऐकलंस काय तू? दामू काकांना कर्ज देऊन त्यांना कायमचं अडकून टाकणार. मग त्यात काय चुकलं आमचं? त्यांना कर्ज देऊ नका ना मग. म्हणजे मी पण तेच म्हणत होतो, पण हे ऐकतात कुठे? अहो दामू काका आपल्याकडे आयुष्यभर राबले, आजही राबतात आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुमच्याकडून मदत करा त्यांना. ये येडाबाई. अरे बाबा बाबा सुहास खूप हुशार मुलगा आहे. प्लीज प्लीज त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही मदत करा. मला शहाणपणा शिकवलीच आईला बापाला शहाणपणा शिकवायला लागली. मला शिक्षणासाठी मदत करा आणि शेतात कोण राहणार तुझा बा मुक्का त्यांना आज जायचं. पोरच्या जातीनं हे असं व्यवहारात तोंड घातलेलं मला अजिबात आवडत नाही. आईला विचार आधी बाबा एक शब्द बोलायला सांगितलं नाही. ए ऐक ना सांगतात ते. बाबा हा बोल बेटा काय झालं? बाबा कॉलेजमध्ये पार्टी आहे बर आणि 5,000 रुपये पाहिजे होते. 5,000? घेऊन जा ठिकाण विचारायचं काय. आणि हे बघ जाता जाता चावडीत जा आणि दामोच उतार तेवढं द्यायला सांग. थँक्यू बाबा थँक्यू. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं बाबा. अरे बोल की मग. नाही म्हणजे मी शहरात जायचं रद्द केलंय बाबा. पण सुहास. होय बाबा, मी तुमच्याबरोबर शेतामध्ये मोलमजुरी करायचं म्हणतोय. कारण बाबा मला तुमचे कष्ट बघवत नाही. नाही पोरा नाही, असं काय बोलू नकोस. तुला जायचंच आहे शहरात आणि तिथं जाऊन शिकून मोठा व्हायचा आहे.
हर पोरा हातात खुरप धरून पोटाची आग कशी वशी मिटती. माझ्या जन्माला लागलेलं कष्ट तुझ्या जन्माला नकोच पोरा. नाही बाबा, माझं ऐकाल का तुम्ही प्लीज? नाही नाही मी तुझा अजिबात नाही ऐकणार. तुला माझ्यासाठी जावं लागेल. बाबा, अहो, शेतीचा एकुलता एक तुकडा आणि हे घर, हे सगळं तुम्ही गहाण टाकायला लागलाय आणि मला बरं जा म्हणताय. अरे मग त्यात काय एवढं मोठं झालं असं म्हणावं? नाही बाबा, हे असे पैसे जमा करून मी शिकायला जायचं ना, मला हे लाजीरवाण वाटते बाबा. अहो, तुम्ही इथं खाण्याला झुंकलेल्या बैलासारखं राबायचं आणि मी तिथे शिक्षणासाठी जाऊन आराम करायचा. नाही बाबा, हे मला तरी नाही बघवत. अरे सुहास, आम्ही शिकलो नाही म्हणूनच हातात खुरप आलं. तुझ्या हातात नको बाबा ते. पण बाबा, अरे 2-4 वर्ष कशी बी जातील. शिकून मामलेदार झालास का नाही तर माझ्या आयुष्याचं पान फिटल रे पोरा. तुम्ही म्हणताय ते पटते बाबा, पण बाबा, लहानपणापासून तुम्ही माझं खूप केलं हो. आता अजून किती दिवस तुम्हाला कष्ट करायला सांगू? सावकाराकडं तुमच्या जागी मी चाकरी करतो बाबा. सुहास, होय बाबा, परमेश्वरानं जर हातात खुरपच लिहिलं असेल तर. नाही पोरा नाही. परमेश्वर काही लिहत नसतो रे, आपणच घडवायचं असतंय. तू त्या टिळक बाबांचं काहीतरी सांगत होतास ना व? लोकमान्य टिळक? हा होय तेच. विसरलास? नाही बाबा, नाही विसरलो मी त्यांचं बोलणं. टिळकांचे शब्द अजूनही स्पष्ट आठवत आहेत मला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या एका सिंह गर्जनेनं टिळकांनी स्वराज्य मिळवलं. आणि तू एवढ्याशा कर्जाला भ्यायला लागलायस? पण बाबा. सुहास, तुझी ध्येय, तुझ्या भाषणातले ते शब्द विसरलास तू? कोण? स्मिता? होय. अरे कशासाठी माघार घेतोस? तुझ्या वडिलांनी काढलेलं कर्ज फिरणार नाही या पोकळ भीती ना? छोट्या मालकीनबाई तुम्ही? होय काका, मी चालली आहे सुहासशी बोलायला. अरे सुहास, तू आमच्या कॉलेजमधला सगळ्यात हुशार मुलगा आहेस. तू तुझी ध्येय पूर्ण करू शकतोस. तुम्ही तरी सांगा छोट्या मालकीनबाई. अरे तू कर्जालाच घाबरतोस ना? हे बघ, तुझ्यासाठी मी एक दुसरं सोल्युशन आणलंय. सोल्युशन? हो. पण कसलं? तसा तुझा आणि माझा फारसा सहवास नाही सुहास, पण सुहास, मी तुला चांगलंच ओळखते. तुझ्यामधल्या असलेल्या सुप्त गुणांची अशी अविचाराने आहुती देऊ नकोस रे. तुला गरुड झेप घ्यायची आहे आणि तुझ्या पंखांना बळ देण्यासाठी मी छोटीशी मदत करणार आहे. मदत? हो. हे बघ, माझ्या कपाटात पडून असलेले हे माझे दागिने घे आणि शहरात जाऊन ते गहाण ठेव आणि तुझं शिक्षण पूर्ण कर. स्मिता, अगं, ज्या सुधीरनं मी जिंकलेली ट्रॉफी स्वतःच्या प्रतिष्ठेच्या स्वार्थापोटी हिसकावून घेतली, त्या सुधीरची बहीण तू. जो सावकार कर्जाच्या ओझ्याखाली माझ्या वडिलांना जनावरांसारखं राबवून घेतो, त्या सावकारांची मुलगी तू. आणि तुझ्यामध्ये इतके चांगले विचार आलेच कसे, याच मला आश्चर्य वाटते स्मिता. मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. अगं मग बोल ना. सुहास, तुला माहिती असेलच की काल दामू काका माझ्या बाबांकडे आले होते. हो, मला माहिती आहे. पण काय सुहास? स्मिता, हे बघ ना, मी आणखी किती कष्ट देऊ बाबांना. अगं, माझ्या शिक्षणासाठी बाबांची होणारी परवड मला नाही बघवत. मला नाही घ्यायचं आता पुढचं शिक्षण. अरे सुहास, तुझं पटतंय मला, पण तुझ्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांची अशा अविचाराने आहुती देऊ नकोस रे. सुहास, तुला मी लहानपणापासून ओळखतीये. तुला आठवतं शाळेत असताना तू केलेलं लोकमान्य टिळकांचं भाषण? तुझ्या त्या भाषणानं तू प्रत्येकाच्या मनात नवी स्फूर्ती निर्माण केली होतीस. पण आज मला तुझ्यामध्ये आत्मविश्वास दिसतच नाहीये. सुहास, अरे माणूस कोणत्या घराण्यात किंवा कोणत्या जातीत जन्म घेतो हे महत्वाचं नाहीये, तर शेवटी त्याचे विचार आणि कर्तृत्व महत्वाचं असतं. तुझ्यात मी उद्याचा मोठा माणूस पाहिलाय. सुहास, ज्या त्वेषाने तुझ्या भाषणातून टिळकांचे विचार मांडायचास, त्याच त्वेषाने फक्त एक पाऊल पुढे टाक.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही सुहास, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्कीच देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. स्मिता, बोल सुहास. स्मिता किती काळजी घेशील माझी. एक मित्र म्हणून लहानपणापासून आज गायब माझ्या समोर उभ्या ठाकलेल्या प्रत्येक संकटातून तू मला सावरलेस. आणि आज या अशा परिस्थितीतही तू मला खूप मोठा आधार दिलायस. माझ्या मनात तू नवी उमेद जागृत केली आहेस. स्मिता, मी तुला या क्षणी वचन देतोय की मी आता मागं हटणार नाही. हीच अपेक्षा होती मला सुहास तुझ्याकडून. स्मिता, माझं खूप जीव आहे सुहास तुझ्याकडून. स्मिता, सुहास. दिवसेंदिवस वाढत चालली. परवा तुला पार्टीसाठी 5,000 रुपये देतं ना. अहो बाबा, अहो कॉलेजच्या इलेक्शनचा खर्च आहे, करावा लागतोच हो. आता एक पैसा मिळणार नाही, एक पैसा मिळायचा नाही. हो अहो ऐका तरी माझा, अहो सगळ्यांच्या समोर इज्जत जाईल माझी. पैसे मिळवायला कष्ट करायला लागतात. हा, इथं एक एक पैसा जोडून मी हे सगळं उभा केलंय आणि तू काय उधाय बसायचं. बाबा बाबा, कॉलेजची इलेक्शन मला जिंकायचे. मला कोणत्याही परिस्थितीत पैसे पाहिजे बाबा. धमकी देतेस बघायला. आणि काय रे, नाही दिलं काय करणार आहेस. बाबा ऐका ना माझं. बाबा मला माहित आहे तुम्ही असं नाही करणार. प्लीज बाबा, अहो माझ्या इज्जतीचा सवाल आहे हो, प्लीज द्या ना. पैसे कमवाय शिक, मग इज्जत मिळते. पैसे उडवून कसली इज्जत मिळतोयस. हायला एक होते एक हाय म्हणून. ठीक आहे, हे बघ, जा बँकेत अकाउंट घे पैसे. जा. थँक्यू बाबा, थँक्यू. येऊ का सावकार? कोण? दामू होय. या 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 या, काय काम काढलं म्हणायचं. हेच की आपलं तुम्हाला परवा पैशाचं बोललो नव्हतं होय सावकार. म्हणजे पोराला शिक्षणाला शहरात पाठवायला तुला पैसे पाहिजेत असंच नव्हतं. आठवणीत आहे की तुमच्या सावकार. तुझा पोरगा शिकल्यावर नांगर धरल का रे शेतात. सावकार काय मग कशाला पाहिजे जाता येईल. बाबा पैसे देऊ नका त्याला. हा आयुष्यभर राहिला तरी पैसे फेडणार नाही. नाही पिटलं तर घर आणि जमिनीचा तुकडा घेऊन घ्या की सावकार माझ्याकडनं. उद्यापासून तुझ्या पोरग्याला शेतात घेऊन ये. बाद झालं शिक्षणाचं त्याच्या. सांगते नाही सावकार नाही. माझं सगळं घरदार लिहून घ्या. पण माझ्या पोराला पैसे द्या हो शिक्षणाला. पैसे फेडणार कसं रे. आणि आधीचं बुट्टीवर कर्ज आहे त्याचं काय. हा पै आणि पै कर्ज फेडतो सावकार, पण नाही म्हणू नका सा. काय म्हणालास. पै आणि पै फेडतो. दाम्या विचार कर, 1 वर्षात कर्ज फेडलं नाही तर तुझ्या शेतीच्या तुकड्याचा आणि घराचा लिलाव करणार. लिलाव बोला काय. मला कबूल आहे सावकार. अजून विचार कर, उगाच येडेपणा करू नकोस. कर्ज नाही पिटलं तर करा की लिलाव सावकार. बघ विचार कर, नंतर नाही म्हणशील. केलाय मी माझ्या पोराचा विचार. जमिनीचा आणि माझ्या तुकड्याचा विचार नाही केला. हे त्याचे कागदपत्र. हो पैसे देऊ नका माझा ऐका. अरे दे त्याला पैसे. दाम्या 1 वर्षात जर का कर्ज नाही फिटलं तर तुझ्या पोराला बी माझ्या शेतात राबायला लागलं. वही सावकार कबूल आहे. सुधीर जा त्याला पैसे दे. दाम्या जी सावकार. लक्षात आहे ना. होय. या गरीबा घरी कसे येणं केले. काका काका एक वाईट बातमी सांगायला आले मी. सुहास तर ठीक आहे ना. नाही नाही, त्यांचं काही नाही. मग आणि काय सांगायचं होतं मालकीनबाई. अहो बाबांनी तुम्हाला दिलेल्या कर्जावर चुकीची तारीख टाकून कागद केला होता. आणि मग हो. आणि आता ते तुमच्या शेतीच्या तुकड्याचा आणि घराचा लिलाव करणार आहेत. आम्ही काय करायचं हो छोट्या मालकीनबाई. काका मी त्यांना सांगितलं होतं.
पैसा उभा कर म्हणून. तसं कसं करणार आम्ही? अहो मग आल्या प्रसंगाला कसं तोंड देणार तुम्ही? भगवंता काहीतरी तूच मार्ग काढ बाबा आता यातनं. छोट्या मालकीन बाई, मी काय करावं हो आता? पोराला कळवावं तर परीक्षा सोडून तसंच येईल पळून गावाकडे ते. तुम्हीच आता काहीतरी मार्ग दाखवा हो यातनं. नाही नाही, त्याला कळवू नका. काका, माझे दागिने आणून देते मी, ते शहरात नेऊन विका. नाही नाही मालकीन बाई नाही, काहीतरी करायला जाऊन काहीतरी घडायला नको. अहो काका, बाबा आता ऐकणार नाही तुमचं काहीच. अहो मग काय करायचं आम्ही? ही धरणी बी पोटात घेत नाही मला. सावकाराने घराला कुलूप लावलं तर गावाला तोंड कसं दाखवू मी मालकीन बाई? काका माझं ऐका, हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. नाही नाही, माझ्याच्याने घडणार नाही. मी जाऊन सावकाराचं पाय धरतो कसं. अहो काका, काहीही उपयोग होणार नाहीये त्याचा. नाही नाही, मी त्यांच्या हातापाया पडीन, त्याची विनवणी करीन, पण तुमच्या दागिन्याला हात नाही लावायचा द्या. काका, मी सकाळी येते. काय तो निर्णय घ्या, येते मी. भगवंता, आता तूच रक्षण कर रे बाबा माझं. जेव्हा विठ्ठला, पांडुरंगा. पैशाला पैसाच लागतोय. 2 दिवस, फक्त 2 दिवस तुला देतो. 2 दिवसात आमचं पैसे मागवायचं कसं शक्य आहे 2 दिवसात? 2 दिवसात मी कुठं आणू पैसे? काय ते आम्हाला काय माहित नाही. आम्हाला आमचे पैसे पाहिजे. असं करू नका सावकार, दया करा. हात जोडतो, पाया पडतो, भीक मागतो मी तुमच्याकडे. मला निराधार करू नका सावकार. अहो दिवस रात्र मी तुमच्या शिवारात लाभलो. तिची तरी जाणीव ठेवा सावकार. एक आणि एक पैसा सुद्धा पैसे जोडी का सावकार. लाईट लाव, इथली बाहेर लाईट लाईट लाव.
वर्षात कर्ज फेडलं नाही तर तुझ्या शेतीच्या तुकड्याचा आणि घराचा दिला. हराम घरोबा असा सोडून शेतीचा तुकडा आणि घर जेवण द्या. 1 वर्ष जर का कर्ज नाही पिकलं तर तुझ्या पोराला बी माझ्या शेतात राहायला पांडुरंगा, अरे काही येळ आणलीस आमच्या वही. सावकार आता मला जिता सोडणार नाही. गावात आबरू चुकवलं पुन्हा. देवा आता तू जवळ घे रे मला, तू जवळ घे. बाबा बाबा कुठे आहे तुम्ही? बाबा हरलो पोराने हरलो. आपलं घर गेलं, जमीन गेली आणि गावात हाबरू बी गेली रे पोरा. तुझा बा हरला रे. नाही बाबा, तुम्ही हारला नाहीत, तुम्ही जिंकलाय. नाही पोरा नाही. होय बाबा, तुम्ही जिंकलाय. बाबा, अहो बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही जिद्दीने उभे राहिलात आणि आज भाग्याचा दिवस उजडताच पाठ फिरवताय. मला काही समजलं नाही का सुहास. बाबा, जरा बाहेर बघा बाहेर. माझी गाडी उभी आहे आणि साधी गाडी नाही बाबा, दिव्याची गाडी. सुहास, दिव्याची गाडी बाबा. बाबा, मी कलेक्टर झालोय. काय कलेक्टर झालास? होय होय बाबा, मी कलेक्टर झालोय आणि तुम्ही जिंकलाय. बाबा, आईच्या माघारी हाताचा पाळणा करून माठवलं तुम्ही मला. डोळ्यांची निरांजन करून माझ्यावर लक्ष ठेवलं तुम्ही बाबा. घर, शेती, जमीन सगळं गहाण टाकलं आणि माझ्या शिक्षणासाठी पैसे उभे केले. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता काबाड कष्ट केले तुम्ही माझ्यासाठी बाबा. आणि एवढं सगळं करून आज आम्हाला एवढं यश मिळवलं तुमच्या मुलांना आणि तुम्ही ते बघायचं सोडून जीव द्यायला चाललात. नाही बाबा, मी नाही विसरू शकत. तुम्ही माझ्यासाठी आजवर अपार कष्ट केलेत. खरंच आज भाग्याचा दिवस आहे आणि आज मला ते सगळं आठवतंय. तुम्हाला आठवते बाबा? सावकाराकडं नग बाळा नग, त्या वाटेला परत नग जायला. बाबा, मला जरा खास भेटायचंय सावकारांना. आणि खरं सांगू, इथं यायला मला आज जर थोडा जरी उशीर झाला असता ना, तरी माझ्या नजरेला काही तुम्ही दिसला नसता. नाही बाळ, पण तू कलेक्टर झाल्यावर सुद्धा त्याला नाही बघवायचं. आपल्या घराचा आणि जमिनीचा लगोलग लिलाव करील तो. बाबा, तुमच्या जमिनीचा आणि घराचा लिलाव करायला तुम्ही आता सावकाराच्या शेतात राबणारे दामू राहिलेले नाहीयेत तुम्ही. बाबा, तुम्ही कोण आहात माहितीये तुम्हाला? कलेक्टर सुहास कदम यांचे वडील दामोदरराव आहात. चला बाबा, निघूया लगेच. लाईट बंद करा रे. किती सुधीर, आणि आज दाम्याच्या घराचा लिलाव करायचा आहे. त्याची जमीन आणि घर आता आपलं. दाम्या आता रस्त्यावर येणार, दाम्या आता बोबलत जाणार. सावकर, कोण? दाम्या, ये. पैसे काही केलंच का नाही? झाली का नाही थोडा अजून? त्यासाठीच आलो तू मालक. आत्ताच्या
नमस्कार सावकार. कोण सुहास काय ये बाबा ये तुम्ही उद्यापासून शेतावर आला ये सावकार नाही म्हटलं तुमच्या आशीर्वादानं आज मी कलेक्टर झालोय. काय 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 कलेक्टर हे सुहास तुमच्या शेतात राबणाऱ्या दामूंचा मुलगा कलेक्टर सुहास कदम. सावकर तुमच्या कर्जाची रक्कम किती झाली हे बघायला तो आला होता आणि थोडीफार भागवून डोक्यावरचं खांद्यावर करावं म्हणतो. कर्ज कसलं घेऊन बसला अरे त्याला काय कर्ज मानायचं असते तुम्ही काय मारता नाही नाही असं कसं म्हणतायचा सावकार. त्यासाठी मी जमीन आणि माझं घर तुमच्याकडे सगळं लिहून दिलंय ना मग. घेऊन एवढ्यासाठी घेतले की काय आहे आपल्या डोसक्यावर कर्ज आहे त्याची जाणीव झाली म्हणजे मग माणूस कसा जिद्दीनं मोठा होतोय ती जाणीव व्हावी या सुवासला एवढ्यासाठी घेऊन घेतलं रे. एवढाच येतो होता माझा तो मी काय घेऊन बसला काय वाह बाबा वाह. देश तसा वेश करण्याची सरडेची रीत मी तुमच्यात पाहिली आज. तुमच्या विचारांचं परिवर्तन होण्याचं खरं कारण म्हणजे सुहासचं उच्च शिक्षण आहे. हे म्हणजे सावकार तुमच्या शेतात गुलामासारखं राबणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. सावकार अहो पडत्या काळामध्ये तुम्ही कर्ज दिलं आम्हाला. आमची खरं तर तुम्ही नड काढली. आज मी मोठा झालो म्हणून तुमच्यावर उलटणार नाही मी. अहो अडचणी कोणावर येत नाही पण अशा अडचणींवर मात करून उभं राहण्याची जिद्द मात्र प्रत्येकाकडे असायला हवी. गरज असते ती आपल्या आत्मविश्वासाची. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणूस काहीतरी नवीन शिकत असतो. जगातल्या प्रत्येकाचे वडील आपल्यासाठी खूप काही करत असतात. त्याचप्रमाणे माझ्या बाबांनीही माझ्यासाठी खूप कष्ट केले आणि म्हणूनच मी आज या मोठ्या यशाला गवसणी घालू शकलो. काय बाबा तुझं पण सावकार जी मनापासून सांगतो बोल ही सावकारी पद्धत ज्या क्षणी आपल्या देशातून नष्ट होईल ना ज्या दिवशी हद्दपार होईल ना तो दिवस आपल्या या भारतासाठी भाग्याचा दिवस असेल. होय बाबा होय चुकलं माझं. तुमच्या या टक्केवारीच्या पिळवणुकीनं गोरगरीब शेतकऱ्याच्या नरड्याला मात्र फास लागतोय. मला हे कुठंतरी थांबवायचंय आणि म्हणूनच कलेक्टर झाल्यानंतरचं पहिलं काम मी हातात घेणार आहे ते सरकार दरबारी यासाठी प्रयत्न करायचे. शेतकऱ्याला सावकाराच्या फासातून मुक्त करायचे. व्हेरी गुड सुहास व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. बाबा सुहासचे आणि त्याच्या वडिलांचे कष्ट मी पाहिले आणि म्हणूनच आज मी एक निर्णय घेतला सुहासला माझ्या आयुष्याचा जोडीदार करण्याचा. छोट्या मालकीनबाई होय बाबा स्मिता सारखी पत्नी मला मिळते आणि माझं भाग्य